आणि तरी तुम्हाला वाटत असेल की माझा व्यवसाय बेकायदेशीर आहे, तर मला अटक करा, पण त्याआधी हे सिद्ध करा। पप्या, हा लाव रे गाणी, आणि आवाज एकदम फुल पाहिजे। होय ताई साहेब, लावतो। माझा जळतोया होत काळजाचं पाणी पाणी। कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली। 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 हे नाचणं थांबव, नाचणं थांबव। सत्या, नाचणं आत्ताच्या आत्ता थांबव, नाहीतर फोडून काढेन मी तुला। का का फोडून काढणार तुम्ही मला? मी काय गुन्हा केलाय? मॅडम, एक तर तुम्ही खोट्या आरोपाखाली मला अट टाकला, आणि आता मी नाचतोय तर तुम्ही मला फोडून काढणार? नाही, हे कुठल्या नियमात बसतो मॅडम? कैद्यांना जेलात नाचू नये असा कुठं नियम नाही आहे। तेव्हा तुम्ही मला नाचण्यापासून थांबवू शकत नाही, त्यामुळे मी नाचणार, आणि फक्त नाचणार नाही, मनसोक्त नाचणार। महवळा मी मर्द गडी ग, ही मिठीची हीच घडी ग। दे इशारा इश्क सारा हे ना माझ्या फुला। हे तुरु 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 चालू नको, गुलू 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 बोलू नको। टकमक पाहू नको, सोडून साथ कधी जाऊ नको। सस्पेंड केलंय तरी हिला इतका माज, इतकी गुर्मी आहे। माझ्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन माझ्यावर रुबाब झाडते, मला गुर्मी दाखवते। आता बघाच सत्या, मंजू, तुमच्या दोघांचे मी काय हाल करते ते। सत्या खूप मजा घेत होता ना हे सगळं होताना, आता मी या दोघांना चांगलीच अद्दल घडवणार। ताई साहेब, तू लय भारी दिसतंय। हा, एकदम कडक। देऊ काय कडक स्पेशल? लवकर दे, कधीचा मागितलाय? हा, देतो देतो। कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली। कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली। अरे कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली। हॅलो, जैन सर। हा, बोला मॅडम। हा जो सत्या नावाचा गुंड आहे आपल्या कोठडीमध्ये,
तो त्या बाहेर जी घाणेरडी टपरी आहे ज्याच्यावर जोर जोरात गाणी वाजत असतात ज्यामुळे डिस्टर्बन्स होतो आपल्या चौकीत, त्या टपरीवरच्या गाण्यांवर इथे जेलमध्ये थांबून नाचतोय, मनमानी करतोय. आणि त्याला मी जेव्हा सांगितलं की नाचू नकोस, नाचणं बंद कर, तर तो ऐकत नाहीये. काय करायचं मी याचं? पूर्वा मॅडम, तुम्ही मला हे सांगण्यासाठी फोन केला होता का? पूर्वा मॅडम, ग्रो अप. तुम्ही DYSP आहात. एखाद्या खोडकर विद्यार्थ्याची तक्रार प्रिन्सिपलकडे करणाऱ्या तुम्ही शिक्षिका नाही आहात. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, अहो बाजूच्या चाललेल्या गाण्यावरती जर एखादा कस्टडीतील कैदी डान्स करत असेल तर त्याला थांबवण्याचं अजून तरी कलम तयार झालेलं नाहीये. नाचण्यामध्ये काय गैर आहे? सर, माझं असं म्हणणंच नाहीये की नाचायला अजिबातच अलाउड नाहीये, पण त्याच्या त्या नाचण्यामुळे आणि त्या बाहेरच्या गाण्यांमुळे इथे पोलीस चौकीत जी लोक काम करतात त्यांना डिस्टर्बन्स क्रिएट होतोय. त्यामुळे मी त्याला खूप चांगल्या शब्दात सांगितलं की प्लीज हे सगळं बंद कर, तर तो नाही ऐकत आहे. मला उलटसुलट बोलतोय. हे बघा, तुम्ही आता लहान मुलांसारखी भांडणं करत जाऊ नका. आणि माझ्या हातातली महत्वाची कामं सोडून मी तुमची भांडणं सोडायला तिकडे येऊ का? स्टॉप दिस नॉनसेन्स प्लीज. आणि छोट्या छोट्या कारणांसाठी मला फोन करत जाऊ नका. गॉट इट? गॉट इट सर, सॉरी. चहा घ्या, चहा गरम गरम स्पेशल चहा, फक्त तुमच्यासाठी स्पेशल बनवलाय. फक्त रे चहा घ्या, काढा की पटकेन. हा बडबड, हा या इकडं चहा घ्या. एक कटिंग. ओ बस 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 बस. हो पप्पू शेट, कटिंग मागितला होता तुम्ही, अख्खा ग्लासच भरलाय. एवढ्याचा नाही जायचं मला. आता तुम्हाला म्हणून सांगतो मी, अहो माणसानं कधी बी फुल चहा प्यावा, कटिंग नाही प्यायचा. का? का म्हणजे अहो कोण तर म्हणलंय की कटिंग चहा प्यायला का नाही माणूस नरकात जातो. हा अहो शास्त्रज्ञाने म्हणून ठेवलंय, का माझं म्हणणं नाही. कुठला शास्त्रज्ञ? ते आहे ते सांगतो. काय ते लय अवघड नाव. तुम्हाला काय करायचंय, चहा प्यायचाय का नरकात जायचंय? नाही नाही, चहा प्यायचा. चहा प्या जरा. चहा घ्या बरं. पप्पू शेट, तुमच्या आजच्या चहाचं व्यसनच लागलंय. द्या कटिंग द्या. घ्या. हा चला असतं चहाचं व्यसन, त्यानं आयुष्यात कसलंच घ्यायचं नाही टेन्शन. हा भांडारे हो काय करताय तिकडे? इकडे चहा घ्या बरं. घ्या चहा घ्या. अहो पप्पू शेट, पैसे मागणार आहे का मी तुम्हाला? मागणार आहे का? हा आशीर्वाद द्या फक्त मला. भारती मॅडम अहो किती काम करतात दिवसभर. हा मला तर तुमचीच काळजी बघा. घ्या चहा घ्या. अरे पप्प्या, आम्हाला कोणालाच चहा नकोय, तरी सुद्धा तू का जबरदस्तीने देतोस? त्या बघा आता परत तुम्हाला चहाचं महत्व समजावून सांगू का? अहो चहा माणसांना जोडतो, चहा झोप उडवतो, चहा प्रसन्नता देतो, चहा आत्मविश्वास वाढवतो, चहा कर्ज सुद्धा फेडतो, दोन मनांना एकत्र आणतो. बास 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 झालं तुझं चहा पुराण, तरी सुद्धा मला चहा नकोय. अहो भारती मॅडम, हा चहा माझ्या सिस्टर कडून सगळ्यांना ट्रीट आहे, पैसे नाही घेणार. मंजूकडून ट्रीट? बरं मग दे. पण का रे? का म्हणजे जहाँ पे वहाँ चाह होता है, चाह पे पोस्टमैन होता है. हा घ्या चहा घ्या, म्हणजे तुमचं डोकं चालेल. बर दे. सध्या दादा चहा घे. नको आहे मला. अरे घे ना चहा. अरे नको आहे तर. अरे चहा घे, स्पेशल आहे. तू काय बायकोयस काय माझी? नको म्हणतो तरी हट्ट करतो. अरे स्पेशल आहे, घे की. नको आहे रे. घे म्हणतो ना. ए सॉरी आता का परतून सांगू का तुला? अरे स्पेशल आहे म्हणजे मंजू ताईने चहा सोबत चिठ्ठी पाठवली तुझ्यासाठी. चिठ्ठी? हा घे. आता काय बघत बसलास? पेन दे की, रिप्लाय द्यायला पाहिजे ना. होय होय. हे ठेव. ह्यो रिप्लाय वाघमारेंना दे.
बरोबर होता का ना स्पेशल चहा घे की नको आहे तर स्पेशल आहे तर अरे माझं तोंड गोड झालं जातो घेऊन. अरे असं दे तरी माझा चहा घे की अरे जा नको आहे चहा नको चहा नको पडवळ हा आजचा चहा का ना फक्त स्पेशल तुमच्यासाठी बनवला होता मी हा बाकी कोणासाठीच नाही बनवलेला मग वाटला कशाला सगळ्यांना? असं ते गपचूप प्या हा चालते. सारे रे गा मा गा रे नि सा रे. का इथं झोपल्या. मम्मी मम्मी उठा. मम्मी मम्मी उठा. कुठं सुनामी आग लागली. सारख्या कशा घाबरतो. असं काही नाही झालं पण सुनामीपेक्षा डेंजर झालंय बघा. काय झालं. त्या एक जोबाई कुठं बी घरात दिसत नाहीयेत. एवढं सांगून बी शेवटी बाहेर गेल्याच वाटतं. काय बाहेर गेली. कुठे गेली मला काय माहिती. सपने मग घरातली कामं करून गेल्यात वाटतं सगळी. ही सपने घरातला कोपरा ना कोपरा समजा चेक कर. हा ठीक आहे टेबलापासून सुरुवात करते. बया पुसलंय की सगळं. तिकडं तिकडं ती फर्निचर चेक कर. थांबा थांबा बघ नाही पुसलंय. बया हे पण सगळं पुसलंय. मम्मी धुळीचा एक कण बी सापडत नाही वस्तूवर कुठल्या. अयो चुप काम केलं नाही समजा. तेच की डायनिंग टेबल बघ डायनिंग टेबल. हा चला चला चल. बया हे पण धुतलंय का काय. पुसून झालंय टेबल बी. माझ्या डोळ्यात कसा घाबरते. पुसून झालंय हे पण. ठेव. अयो आता हे बी साफसफाई केली समजे. तेच की किचन मध्ये बघू किचन मध्ये. चला सपनी समधी काम केल्यात का नीट बघ. हा मम्मी मग खरंच की हो चपात्या सोडल्या तर बाकी सगळंच काम करून गेलं एकदम चकाचक. मला कळत नाही एक जॉब एवढ्या फास्ट सुपर फास्ट कधीपासून काम करायला लागल्या. बघा की सगळंच झालंय. स्वयंपाक झालाय भांडी घासून झाली धुणं झालं कपडे पण वळ्यात घालून झाले. सपने मला काय वाटतंय एवढी झटपट काम करायचं एखाद्या देवानं तिला वर दिलाय का ग. बया पण मग वरदान देण्यासाठी तप करायला काय गच्चीत बसल्या होत्या का. नाकाचा शेंडा हातमेड कुठली. हा अगं ती तप करायला गच्चीत बसली असती तर मग काम कोणी केली असती तर समधी. हा तेवढाच टाइम होता ना तिच्याकडं. बरोबर आहे हातमेड डोसकं चालत नाही काही नाही तुझं. मी काय म्हणते स्वप्नी घरातल्या कोणी तिला मदत केली नसेल ना. नाही मला नाही वाटत असं काय असेल. घरातल्या कोणी मदत केली का नाही त्याच्या सोडून मेन मुद्दा बाजूलाच राहतोय. एवढी सगळी तयारी झटपट करून गेल्यात कुठं. हा ए हुबलक जाऊन कुठं जाणार आहे ती. गेली असेल सत्याला भेटायला. माझं बिकरू कोकरू वाकरू त्याच्याशिवाय कोणी आहे का दुसरं तिच्या आयुष्यात. माझ्या सत्ताच्या मानगुटीवर बसली येताळा बघ ती येताळा. वय वय खरे सत्या भाऊजी बिचारी विक्रम आणि एक जाऊ बाई वेताळ. सॉरी घाबरायचं नव्हतं मला. चुकून जास्तच झालं जरा. घाबरू नका काही नाही झालं. चला चल. नमस्कार सत्या दादा. नमस्कार वकील साहेब. ऍडव्होकेट देसाई तुम्ही. डीवायएसपी मॅडम कुठे आहेत. त्या त्यांच्या केबिन मध्येच आहेत. इथे मी काय काम आहे. मी ऍडव्होकेट देसाई. मी सत्यजित सुर्वेंच्या जामिनाचे कागदपत्र घेऊन आलोय. प्लीज सोडा त्यांना. पण जामिनाची प्रोसेस तर कोर्टात होते. हो मला माहिती आहे सगळी कागदपत्र कोर्टात बनतात
पण जोपर्यंत जर सही शिक्का मिळत असेल तर आरोपीनं कोर्टात यावं असं काही सक्तीचा नियम नाहीये. एकदा कागदपत्र तपासून घ्या आणि सोडा त्यांना प्लीज. पडवळ, पुढची प्रोसेस करा. मॅडम, सत्यादादाच्या जामिनाचे पेपर आहेत हे. त्यांना आज जामीन होणार. तो तर होणारच होता. वकील साहेबांनी खूप प्रायोरिटीवर सगळं जुळवून आणलं. पपेशेठ, हा याची एक एक कॉपी काढा. बर. भंडारे मामा बसा. पप्या, हा भंडारे मामांना एक चहा दे बरोबर. आणि मला एक पेन आणि एक कागद दे. हा देतो. पप्या, हा या कागदासाठी एक वेगळी फाईल करायची. सांगितलं तेवढं कर ना. कशाला चौकशा पाहिजे? माझं आणि सत्याचं खाजगी. खाजगी? हा आलं ते अनाथ. ओके सर, हे घ्या. पडवळ, ही घ्या जामिनाची फाईल. आणि ही सत्यादादा, ही फाईल तुमच्यासाठी आहे. माझ्यासाठी? एक मिनिट. कसली फाईल आहे ती? काय आहे त्यात आणि त्याला का देताय? त्याच्याशी तुमचं काहीच देणं घेणं नाहीये. प्रत्येकाचं एक वैयक्तिक आयुष्य असतं. तुम्ही आमच्या खाजगी विषयात बोलला नाहीत तर बरं होईल. कारण काय, जी तुम्हाला मी फाईल दिली आहे ना जामिनाची, ती बघा आणि माझ्या आशिलाला लवकरात लवकर सोडवण्याची तयारी करा. मिस यू टू वाघमारे. मॅडम, सगळे पेपर क्लिअर आहेत. सोडू सत्यदादांना? आई ग. थँक्यू वकील साहेब, धन्यवाद. सत्यदादा, आता तुम्ही बिनधास्त घरी जाऊ शकता. अहो होय वकील साहेब, पण कसं आहे, काही लोकांची अशी इच्छा होती की मी आयुष्यभर इथलाच पाहुणचार घेत राहावा.
पण आता काय करणार, मला बी कुणाच्याकडचा पाहुणचार जास्त घ्यायला आवडत नाही. पूर्वा पाटील मॅडम, सॉरी, माफ करा मला. नाही, कसं आहे, तुम्ही जे ठरवलं होतं, तुम्हाला जे हवं होतं तसं होऊ शकलं नाही ना. तुमची इच्छा अपूर्ण राहिली, जी कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आणि ते तुम्ही आता मान्य करा. कारण कसं आहे, लोकांचं माझ्यावर प्रेमच तेवढं आहे. मी अडचणीत आलो ना की लोक स्वतःहून हात देतात मदतीचा. मी माझ्या एकदम जवळच्या माणसांबद्दल बोलतोय. जास्त फडफडू नकोस. आता बाहेर पडलायस म्हणून हा शेवट आहे असं अजिबात समजू नकोस. मी शांत बसणार नाहीये. लवकरच मी तुला तुझी जागा दाखवून देईन. ओके, नाही ठीक आहे. तुम्ही पण इथंच आहे, मी पण इथंच आहे. बघूया सातारात येऊन तुम्ही मला माझी जागा कधी दाखवता येते. सत्य, तुम्ही किती बी हातपाय मारा पूर्वा मॅडम, वाघमारे माझ्या सोबत असतील ना तर तुम्हीच काय, कोणीच आम्हाला वेगळं करू शकत नाही. हा तर निर्लज्जच आहे. पण तुम्हाला पोलीस चौकीत एका गुन्हेगाराला मिठी मारताना लाज नाही वाटत आहे का अजिबात? ओ मॅडम, का बोलताय मला? मी आत्ता ड्युटीवर नाहीये, विसरलात तुम्ही? सस्पेंड केलंय तुम्ही मला. माझ्या प्रोफेशनल आयुष्यात अधिकार गाजवून झाल्यावर आता माझं पर्सनल आयुष्य पण तुम्हाला कंट्रोल करायचंय. तुमचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही. आणि मॅडम, आम्ही एकमेकांना फक्त मिठी मारली, कुठलंही अश्लील कृत्य नाही केलेलं. एखाद्या माणसाला प्रेमानं आदरानं मिठी मारणं हा गुन्हा असू शकत नाही, हो ना? चल सत्या, घरी जा. तुझी सुटका झाल्याचा आनंद साजरा करू. काय आनंद साजरा करायचा आहे? मग तर जायलाच पाहिजे घरी. चला, एक मिनिट. पूर्वा मॅडम, फक्त एक आठवण करून देण्यासाठी आणि लक्षात राहण्यासाठी. तुम्ही ना किती बी जोर लावा, माझा इथला मुक्काम तुम्हाला वाढवता येणार नाही. तुमच्या समोर कॉलर उडवत थाटात बाहेर पडणार नाही.
विजय असो, सत्यदादाचा विजय असो. अभिनंदन अभिनंदन सत्यदादा. थांब खुर्ची घेऊन ये. अरे हळू हळू हळू. पप्या हा? 2 स्पेशल चहा दे. आणि एक मॅडमना पण पाठव. जरा थंडच दे, वातावरण लय गरम आहे. बरोबर आणतो लगेच. पप्या लय मिस केला तुझा चहा मी. हा पाहुणचार खरा पाहुणचार आहे बघ. मॅडम देऊ काय स्पेशल? नको. सत्यदादा तरी म्हणून देऊ का? नको नको. अरे दिवसाची सुरुवात आधीच लय गोड झाली आहे, त्यामुळं अजून गोडवा झेपायचा नाही मला. वाघमारे, तुमचा यो अवतार ना लईच आवडला बघा मला. आता वाघीण एवढी खमकी असेल ना तर मग वाघाला कोणाचाच धाक नाही. मुद्दाम मुद्दाम चाललेलं आहे सगळं. मला टिपचण्यासाठी वागत होते ना. मी यांना सोडणार नाहीये दोघांना. मी यांचं प्रेमाचं नातं कायमचं मिटवून टाकेन. भारती मॅडम, भारती मॅडम, भारती मॅडम. काय झालं मॅडम? काय बहिरे आहात हा? का 2-3 हाका मारल्याशिवाय कानाचे पडदे उघडत नाही तुमच्या? कामात होते मॅडम. मग मी काय टाइमपास करायला बोलवत होते का तुम्हाला इथे? सॉरी मॅडम. सॉरी मूर्ख. हे काय? ही फाईल कधी अपडेट केली आहे मी? कधी अपडेट केली आहे? पंचांग आणू, मुहूर्त काढायचा आहे, मग ती तुम्ही घेऊन जाणार? सॉरी मॅडम, पण मी तरी काय करू सांगा? मंजू मॅडमना तुम्ही सस्पेंड केल्यापासून बाहेरच्या आणि चौकीतल्या कामाचा लोड खूप वाढलाय. त्या असताना कामाचा लोड अर्धा तरी हलका व्हायचा, कारण त्या हातभार लावायच्या. तुम्ही उगाच मंजू मॅडमना सस्पेंड केलं. तुमची पोस्ट काय हो भारती मॅडम? कॉन्स्टेबल ना? मग आपल्या पोस्टनुसार आपल्याकडे जेवढे अधिकार आहेत ना तेवढेच वापरायचे. त्याच्या पुढची बडबड नाही करायची, जास्त हातपाय नाही पसरायचे. ही जी कामं पडली आहेत ना ती आधी पूर्ण करा. प्रत्येक वेळेस मला अक्कल शिकवायला यायचं नाही. सिनियर्सशी कसं बोलायचं हे शिकून घ्या, शिकल्या नसाल तर. हे बघा मॅडम, मी माझ्या वाढलेल्या कामाबद्दल काहीच बोलत नाहीये, पण मंजू मॅडमना सस्पेंड करणं मुळात नियमाला धरून नाहीये हे सांगायचंय मला. भारती मॅडम, इथून पुढे जर मला नियम शिकवले, कायदे शिकवले, अक्कल शिकवली किंवा त्या मंजिरी वाघमारेंचं माझ्यासमोर गुणगान गाण्याचा प्रयत्न केला तर बदली करून टाके ना तुमची. माझ्या डोक्यात जायची कामं करू नका. ही जेवढं कामं पडली आहेत ना ती आधी कंप्लीट करा. तोंड वाजवायचं नाही माझ्या समोर. निघा. काय लागा सत्यदादा, ते मॅडम बघल तवा नुसतं तुझ्यावर लागा रागवलेच असते, बघल तवा नुसतं डाफरलेले असते. खावा का वाटतं उकाड्याला चहा करायला त्यांच्या डोक्यावर वातावा. अरे जाऊ दे पप्या, नको एवढी चिडचिड करूस. हे बघ, त्यांना राग राग करायचा ना तर बिंदास्त करू दे. आपण आपला रुबाब नाही सोडायचा, एवढं लक्षात ठेव बघ. हा आता कसं बोलला बरं सत्यदादा.